क्वालिटीमध्ये बोलू का तुमच्या क्वालिटीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम पण माहिती आहे आपल्याला, सोल्युशन पण माहिती. आणि वेस्टेज काय करते, तुम्हाला वेस्टेज एवढं एक्सपेन्सिव्ह किंवा तुम्ही जे करताय हे पण करायला नाही सांगितलं. वेस्टेज काय का म्हणते तुम्हाला, तर तुम्ही जसं आहे इथं तुम्ही आहे, तुम्ही काय ठरवताय, मला वेस्टेज करायचं, तुम्हाला वेस्टेज क्लिअर आहे. वेस्टेज कशासाठी चूज केलं तुम्ही, खरं खरं सांगा. पैशासाठी. तुम्हाला काय पाहिजे, मनी पाहिजे. त्याची तुम्हाला इच्छा पूर्ण होती. फ्लॅट घ्यायचं पैसेच लागणार, सोनं घ्यायचं पैसे घ्यायचं. कशासाठी केला आहे, बिझनेस. तुम्ही डिस्ट्रीब्युटर झाला. डिस्ट्रीब्युटरचा दुसरा कन्सेप्ट मराठीमध्ये काय आहे, तो अर्ध्या असतो, अर्ध्या शेतकऱ्याचा माल घेतो आणि ते डिस्ट्रीब्युशन करतो. म्हणजे एक अर्थाने आपण ते जातो आडत्या, मराठी याच्यामध्ये भाषेमध्ये आडत्या म्हणतात. तर तुम्ही हे झालं, ह्याच्यातून तुम्हाला पैसे कमवायचे. कंपनीकडून माल घ्यायचा आणि तो डिस्ट्रीब्यूट करायचा. हा झाला बिझनेस. तुम्ही बिझनेसमध्ये आला. आता बिझनेसमध्ये पैसे लावायसाठी तुम्ही काय करणार, बिझनेस असं होणार आहे का, नाही. बिझनेस करायचा तर तुम्हाला काहीतरी भांडवल लावावं लागेल ना. किती भांडवल लावणार तुम्ही, एक बिझनेस करायचा आहे आणि किती उत्पन्न देणार आपण, लाख नाही 50,000 महिन्याला. मला 50,000 पाहिजे, किती पैसे लावणार तुम्ही. बिझनेस हे वेस्टेज सोडून द्या, हा बिझनेसचा पार्ट मी बोलतोय. मग आपल्याला पैसा पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी मान्य केले, वेस्टेज जाऊन द्या, वेस्टेज राहिलं बाजूला. पैसे किती लावतात, मला 50,000 महिन्यात कमवायचा निव्वळ नाही. 15 लाख 15 लाख 10 लाख 10 लाख धरू. 10 लाख टाकल्यानंतर महिन्याला मी 50,000 कमवू शकतो. वेस्टेज काय म्हणतंय, फक्त तुम्ही 12,000 टाका, ते बी 4 महिने. हे वेस्टेज म्हणते. अजूनपर्यंत पुस्तक आहे वेस्टेजचं. 12,000 रुपये लावा, तुम्हाला 50,000 आम्ही देऊ. कोण देणार, कंपनी तुम्हाला देणार. त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय, बरं ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला करायचं जे तुम्हाला ह्याच्यासोबत काय कंपनीचे रूल आहे ते फॉलो करायचे. ह्याच्यासोबत काय करायचे, कंपनीचे रूल फॉलो करायचे. तुम्हाला किती भेटणार, 50,000. हा धंदा करायला तुम्ही सगळे तयार असणार. जिथं तुम्ही किती लावणार होते, 10 लाख 15 लाख लावणार होते, तुम्हाला 12,000च लावायचे. 12,000 घेऊन तुम्ही रेडी राहिले. बरोबर. पहिलाच महिना आला, तुम्ही काय केले, मी 3,000च धरतो. 3200 3300 जी असेल ती मी 3,000 म्हणतो, 100 PV झाल्या. हा झाला तुमचा पहिला महिना, फर्स्ट महिन्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, 100 PVचे सगळे प्रोडक्ट घेतले. 100 PV जे बसते ते स्वतः वापरले. बरोबर. स्वतः वापरल्यानंतर तुम्हाला त्याच्यात फरक जाणवला. आता आपण सगळे वापरतो, आपल्याला फरक जाणवला, आपली हेल्थ बी झाली, आपल्याला चांगलं वाटायला लागलं. कंपनीने काय म्हणणे, काय करायचं, दुसरा पार्ट काय यूज करायचं आणि याचं डेमॉन्स्ट्रेशन करायचं. तर ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही किती लोकांना करणार, तुमच्या टीम तुम्ही 100 लोकांना करा, 200 लोकांना करा. विकू नका. हा साबण 100 घेतला, हा साबण 40 रुपये, विकू नका. कंपनी काय म्हणते, शेअर करा. शेअर द प्रोडक्ट. फर्स्ट कन्सेप्ट काय कंपनीची, शेअर द प्रोडक्ट. पहिले यूज द प्रोडक्ट, पहिला महिना, नंतर शेअर द प्रोडक्ट. तुम्ही शेअर केले, दुसरा महिना आला. दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस शेअर केले, मी जे सांगितलं आता तुम्हाला, हे तुम्हाला किती लोकांना सांगायचे, 6 लाख 100 लोकांना सांगा. 100 तुम्हाला कंपनी म्हणते 6 तयार होतील. किती तयार होतील, 6. आपण बसलोय, 6 लोक म्हणतील ठीक आहे, मी 12,000 लावायला तयार आहे. 12,000 लावायला मी तयार आहे, मला 50,000 रुपये महिना पाहिजे. बरोबर. हे सगळ्यांना माहिती. तर त्याच्यावर काय तुम्हाला फ्री वाटणार, काय स्कीम आहे, ती स्कीम पण सांगायची ना. हा बिझनेस पार्ट आहे. मी जर परत एकदा सांगतो, याच्यामध्ये दुसरा महिना आला, आपण 3,000 लावले. हे 6 लोक तयार झाली, यांनी 36,000 लावले. बरोबर. ह्या महिन्यापासून आपले पेआउट सुरू आहे. बरं. पहिल्या महिन्यामध्ये 180 रुपये काय असेल ते आपल्याला भेटणार. ह्या दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी 500 550चं व्हाउचर येणार. हे जर 6ची कन्सल्टन्सी झाली तर आपल्याला 2,500चं व्हाउचर येणार. आपण व्हाउचरमध्ये बोलत नाही, पैशामध्ये बोलतो.
आपण इथं करू, आपल्याला किती भेटणार आहे? 582 रुपयाचं रिटर्न भेटणार आहे 36,000च्या बिझनेस कंपनीची. आपण 6 लोकांना तयार केले, आपली टीम बिल्डअप झाली 6ची. बरं, दुसरा महिना आहे, आपल्याकडे दिवस किती? 60 दिवस. 30 दिवस आपले गेले, 30 दिवस आता राहिले. 30 दिवसामध्ये आपण काय केलं? ह्या 6 लोकांना असं चार्ज केलं, जसे आपण सगळे चार्ज झाला आपण काही पण करायला तयार. असे 6 लोकांना 36 लोक आल्याला किती टाइम लागणार? आपण चार्ज झालं तसेच लगेच चार्ज होणार. एक महिना लागला तसं त्यांना एकच महिना लागणार. हा झाला तुमचा तिसरा महिना. बरोबर. तिसऱ्या महिन्यामध्ये त्याला 36 गुणिले 3, 36 नाही, त्याच्यामध्ये बिझनेस झाला तुमचा 6च पकडा, 216. 216. गुणिले 36 प्लस 6 प्लस 1, 43 गुणिले 3. नाही 1/29. आपण बिझनेस बोलू ना, विद्या सोडून 1/19. 43 गुणिले 3. बरं, 1/29 झाल्यानंतर पे आउट आला 6 लोकांना आला 582. या 36 लोकांना काय 180 काय येणार, 150 काय येणार. आपल्याला पे आउट त्या महिन्यामध्ये येतो 9,000 समथिंग, 9,800 काहीतरी. त्याच महिन्यात तिसऱ्या महिन्यामध्ये आपले किती लागले? फक्त नाही, 6,000 गेले. 9,000 लागले. 9,000. बाकी लोक. बरं, हे 4 झाले. हे 6 वरती आपल्याला फोकस करायचा आहे. 6 परत 6 वरती फोकस करते, म्हणजे तुमची टीम झाली 43 लोकांची. 43 लोकांची टीम झाल्यानंतर सगळ्यांना चार्ज येतो तुमचा 5 फंड आहे 12,000चा, लावायचं 50,000. तर ही लोक ह्या बिझनेससाठी कंपनीच्या रूलनुसार 43 लोकांची तुम्ही जर मिटिंग लावल्या याच्यामध्ये किती मिटिंग होती? 43 मिटिंग करावं लागते तुमची स्वतःची. 6 लोकांची 36 लोकांची, म्हणजे तुम्हाला महिन्यात पुरणार का? एक जर मिटिंग म्हणलं तरी 1 दिवसातून तुम्हाला 2 मिटिंग करावं लागतात. फंड हाच आहे कंपनी तुम्हाला काही सांगत नाही, तुम्हाला जास्त जोड पण लावायचा. हे 36 लोक आणखी किती लोकांना? 216 लोक. हा किती महिन्यात चालला तुमचा? 14. 14. हे 216 काम. ते 216 प्लस 36 प्लस 6 आणि प्लस तुम्ही 259 लोक झाली. गुणिले हे 3,000ची त्या महिन्यात खरेदी झाली. म्हणजे जवळजवळ 7.77 लाखाचा बिझनेस होतो. या केसमध्ये तुमचा पे आउट 50,000 प्लस आहे. हे कॅल्क्युलेट करून तुम्ही पाहू शकता. 50,000 प्लस त्या महिन्यात किती महिन्यात? 7,77,000. चौथ्या महिन्यात 7,77,000 बिझनेस झाला. आणि तुम्हाला काय जे फ्री भेटल, जे गिफ्ट येईल, जे व्हाउचर येईल ते तुमचं चालतं. 6 लोकांना 9,000चा झाला, 36 लोकांना परत 5,000चा झाला, आणि ह्या 116 180 रुपये. हे देवपर्यंत आपल्याला कॅल्क्युलेशन बसत नाही आपल्या फिक्स मनामध्ये, तोपर्यंत आपण काहीच करू शकतो. आपण 100 लोकांची मिटिंग घ्या, पण हा बिझनेस ह्याच प्रॅक्टिकली सक्सेस होतो. हेवी नीटिंगचा फंड आहे. अच्छा, हेवी नीटिंगचा म्हणजे मी हा जास्त अभ्यास केला किंवा बरंच विचारलो त्यांना, आणि मी पुण्यासाठी या सेशनमध्ये होतो. ह्याच्यात बसलं गणित तर तुम्हाला पे आउट येणार. पे आउट येणार नाही, तुम्ही किती उडवणार. आणि हे 4च महिन्यात तुम्हाला किती झाले? 1.5 वर्ष. मग तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करायला काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि 7,77,000चा सेल झालाय, बरोबर. तुमचं डायरेक्टरशिप कितीवर कंप्लीट होत आहे? 1,65,000. म्हणजे निश्चितच तुम्ही तुमच्या खाली सुद्धा एक डायरेक्टर असणार, तुम्ही सिल्वर सुद्धा असू शकता त्या टायमाला. ह्या 6 लोकांना 9,000चं पेमेंट चालू झालं, सर्व डायरेक्टर झाले. पैसे लावायला काय हरकत आहे? या 36 लोकांना 5,000 पेमेंट चालू झालं, यांना पैसे लावायला काय अवघड नाही. बरं, हे 216 का बसणार आहे का? नाही.
चालू सिस्टम चालू झालं सिस्टम हा चालू झाला तुम्हाला कळणार सुद्धा नाही कुठून पीव्ही पडले. तो संदीप देशपांडे म्हणतो पहिला मी एक पीव्ही साठी पळायचो, आता मला कळत नाही का पीव्ही कुठून येतात. बरोबर पीव्ही कुठून येतात मला कळत नाही. टीम गॅलेक्सी आहे ना 3000चं जॉईनिंग करतो. म्हणजे त्यांना सांगायची समजून आता मी हा फंडा सांगितला हा समजायला किती कळस आहे आपल्याला, किती लोक आपण हे करू शकतो. हा फंडा समजायला कुणी पण तयार होतं ना. किती गरीब माणूस समजेल 12,000 नसतील त्याच्याकडे असतात ना. 4 महिन्याचे. किती गरीब माणूस समजून तर त्याला 4 महिन्यामध्ये 12,000 लावला काय सांगू पडेल त्याला. आणि 50,000 येणार आहेत हे जर त्याला क्लिअर करतोय आपण तर तो विचार करणार नाही ना. 4 महिन्यात लावायचे किती 12 येणार किती 50. मग आपल्याला काय अडचण म्हणजे त्याला जोपर्यंत क्लिअर केलंय ही अशा लेफ्टमध्ये आणि लेफ्टमध्ये हा ट्रँगल बसत नाही तोपर्यंत पैसा नाही हे समजून घ्या. तुम्ही काय करता इकडे एक माणूस आला इकडे एक चाली लांब गेली तिकडून येतात 5,000 पीव्ही काही उपयोग नाही. साईड आपलं इकडं कोणीच नाही ना. साईड व्हॅल्यू निघत नाही ना. साईड व्हॅल्यू निघल्याशिवाय आपला इन्कम पडत आणि नाही. 6 ज्यावेळेस सारखे चालते 136 सारखे चालते 216 सारखे चालते त्यावेळेसच पैसा आहे. बरं सर माझा एक क्वेश्चन आहे बरं का म्हणजे ह्या सगळ्यांसाठी क्वेश्चन आहे की मी बऱ्याच वेळेला पाहिलं आहे की लोक 3 लाईन ओपन करत नाही काही लोक बरोबर 3 मध्ये आहेत की 3 लोक. पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे बरं का आपण चर्चा करतो बरं का सर याच्यात कोण म्हणजे काही वेगळं नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही येणाऱ्या माणसाला हे जे सांगताय तेच माझं मत आहे की 6 लेगर त्याला ओपन करायला हवं. 6च चालते. कारण तो पुन्हा तो अडचणीत येणार आहे नंतर. फक्त नाही का मी ते त्याला काही सांगायचं नाही ना. तुम्ही जशी 6 लोक गोळा केली तुम्ही काय 6 लोक गोळा परत पहिल्या पायऱ्यावरती आपण घेऊन हां तुम्ही 6 लोक गोळा केली काय गोळा केली तेव्हा 12,000 लावायचे 50,000 भेटतात. हां 6 तुमच्याकडे 6 लोक रेडी झाले मग या 6ला सुद्धा आता सांगायला काय अवघड आहे आणि 6 लोक आणायला काय अवघड आहे असं आज पुढंच अवघड नाही केस. मग ती 6 जी आणली ती तुम्ही 3 लेन मध्ये नका टाकू. 6 चालले ना मग. 6 लोकांनी 6 जे आणायचे त्यांनी आपले आणायचे 6 टाकायचे तुम्हाला फक्त जॉईनिंग करायचंय त्यांना शिकवायचंय आणि हे ज्यावेळेस रिस्को खाली जात जाणार त्यावेळेस तुम्हाला तुम्ही त्या मार्केटमध्ये घुसचाल ना तर ऑनलाईनचा बिझनेस करायचा त्याला पैसा लागणार आहे. ते पण सांगितलं त्याला मर्यादा आहे त्या. मर्यादा आहे त्या. त्याला मर्यादा नाही ना कुठे पण बिझनेस करू शकतो तुम्ही. मी त्याला भांडवल नाही. याचं ट्रेनिंग घ्यायला गेलो होतो डोंबिवली बोरिवलीला ऑफिसला. त्यावेळेला ह्यांनी प्लॅन दाखवायला सुरुवात केली. मला नाही माहिती मी कुठून प्लॅन शिकले काय केले काय नाही तुम्ही कुठे सर्च केले हे मला नाही माहिती. मी आपले नसून सुद्धा मला त्यांनी काही विचारलं नाही काही नाही. ते कुठेतरी युट्यूबला त्यांनी सर्च केलं तर काय करणार नाही. त्याच्या पुढे पण 1272 लोकांचे आणि 2.5 ते 3.5 लाख दुसरी गोष्ट ज्या दिवशी ते जॉईन झाले ते पुढचं आपलं पुढचं त्यांना डायरेक्ट सेलिंग बद्दल डिफरन्स सांगतो आणि ते प्रत्येकाला कोणाला माहिती नसतं मराठी पद्धतीने सांगतो. मी 4 पार्टमध्ये प्लॅन देतो सर. बरोबर पहिला आहे माझा डायरेक्ट सेलिंग बद्दल मी सांगतो त्यांना. दुसरा आहे माझा कन्सिस्टन्सी. ठीक आहे म्हणजे आपले जे कंझ्युमर बेनिफिट्स आहेत तर त्याबद्दल मी त्यांना सांगतो. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे मी हे बुक दाखवला सुरुवातीपासून कारण की सुरुवातीला त्याच्यामध्ये हे कन्सिस्टन्सी झालं ना बुक वगैरे दाखवलं त्याच्यामध्ये तुमचे स्वप्न पण येतात प्रोडक्टची माहिती पण येते अचिव्हमेंट पण येते आणि ॲट द एंड आपल्याला सांगतो बिझनेसला. आणि म्हणजे इथं बुक आणि इथं प्लॅन झाला की आहे बरोबर. आता ह्याच्यातून ठीक आहे त्याच्यात काय आपला जो आहे? पहिल्या सब्जेक्टवरती आपण पहिला पास घेऊ आता काय शिकले आणि काय करणार आता आपला जो हवा होता ना विषय त्याच्यावरती आपण आता परत आलो. आता तुमचा झाला एक्स क्लिअर वाय क्लिअर झाला नाही अजून. आज जेवढा जबरदस्त लोकांना बिझनेस द्यायचा ना आपल्याला तो बिझनेस एवढंच बोलू शकतो ना आपण. लोक 50,000 काढतात. एवढंच बोलू शकतो. म्हणजे फक्त प्रॉडक्ट बद्दल सांगतात लोकांना. थोडं नाही थोडं सांगतो आपण पुस्तक देतो नॉलेज आणि प्रॉडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन देतो. नाही या प्लॅन मधून मी एकच बिझनेस असा देता का नाही, असं नाही. डायरेक्टरचं पण सांगतात हा डायरेक्टर सांगतो. आपल्याला सर्व सांगतात. एका साईडला मत ओढत चालायचं मग इकडे साईड बॅलन्स सिल्वरसाठी एवढं हे माहिती नव्हतं काय नव्हतं. आता ठीक आहे आता आपण सगळे नवीन आहे त्यामध्ये आता नवीनच सगळे. आता आपण सुरुवात कशी करणार
4 महिन्यामध्ये 50 कमवायचे Yes. Yes, sir. आजपासून Yes. टाकू तारीख आहे वहीवरती. टाका 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 सर. टाका सर टाका नाही नाही जास्त पडत नाही. जेवढे comment- minute comment होईल ना. नाही होणं गरजेचं आहे. नाही नाही जेवढं होईल तेवढं होईल हा डाऊट आहे सर. डाऊट नाही नाही, मला नाही, पाहिजे. नाही, doubt नाही. नाही. तो शब्द तो नको. शब्द असं नाही म्हणत मी. जेवढे अरे, लोक achievement त्यांचं म्हणणं आहे, जेवढे लोक येत आहेत ते लोकांवर त्यामुळे आहे. काहीच अवघड नाही. काहीच अवघड नाही सर. होते. Prestige हे नाही, काहीच नाही. अवघड नाही. हा प्लॅन दाखल्यावर अवघड नाही. आपण त्याला अवघड केले असं म्हणा. कसं असं चाललंय आपण- शे काय गतच नाही रे. शे काय केलं आपल्या डोक्यावर आपण लेवचं घेतलं. खरी गोष्ट आहे. तेच लोकांच्या डोक्यावर ज्या बसलं. वेळेला सुरुवातीला आता वजन इथं घ्यायचं नाही तुम्हाला. हा. तुम्हाला हे होतं अल्ताफ problem सर- आहे. ह्या प्लॅन मध्ये वजन नाहीये. अल्ताफ आपण आता प्रत्येकाला- ज्या वेळेला पहिल्यांदा ह्याच्यावरती प्लॅन